जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 73 पाहणार आहोत. देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर ईश्वराची प्राप्ती करून घेणे हेच आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय असलं पाहिजे. आणि त्याकरताच हा मनुष्य जन्म, आपल्या स्वतःच्या उद्धाराकरताच हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या ईश्वराच्या प्राप्तीसाठी माणसं अनेक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मार्ग जरी वेगवेगळे आणि भिन्न असले तरी ते सर्व शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. या ईश्वराच्या प्राप्तीसाठी कुणी खडतर असे उपवास करतात, कुणी कठोर तपश्चर्या करतात, कुणी वेगवेगळे अनुष्ठान, कुणी पायी तीर्थयात्रा, कुणी यज्ञयाग असे वेगवेगळे मार्ग अवलंबतात. पण असे खडतर आणि कठोर साधन केल्याने देहाला आतोनात कष्ट तर होतातच, पण त्यामुळे ईश्वर प्राप्ती होईलच हे मात्र सांगता येत नाही. कारण हे कलियुग आहे. पूर्वी सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापरयुगामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केली जात होती. मोठमोठाले यज्ञयागादी कर्मही केले जात होते. पण तो काळ वेगळा होता. या कलियुगामध्ये असे देहाला कष्ट देणे शक्य नाही. काही असतीलही की जे अशा प्रकारे कठोर आचरण करीत असतील, पण एक सामान्य माणूस म्हणून किंवा एक सामान्य साधक म्हणून जर विचार केला तर ही गोष्ट शक्यच नाही. आणि म्हणूनच तर समर्थ म्हणतात, देहे दंडनेचे महादुःख आहे. ईश्वर प्राप्तीकरता देहाला दंड देणे, शिक्षा देणे योग्य नाही. त्यामुळे देहाला खूप पीडा, यातना सहन कराव्या लागतात. त्यापेक्षा दुसरा सोपा आणि सहज असा मार्ग संतांनी आपल्याला सांगितलेला आहे, आणि तो म्हणजे नामस्मरण. कलियुगामध्ये नामस्मरणालाच जास्त महत्त्व सांगितलेले आहे. त्याला काळाचं, वेळेचं काहीही बंधन नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही आपल्या हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. खडतर योग याग करून ईश्वर प्राप्ती होत नाही असे ज्ञानेश्वर महाराजांनीही सांगितलेले आहे. सामान्य माणसाने योग याग, उपवास, जप ताप करूच नये असे नाही, पण जेवढे आपल्याला शरीराला कष्ट न घेता झेपेल तेवढेच आपण ते कर्म करावे. जसे आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी आपण रोज थोडीशी योग साधना करावी. कमीत कमी 15 दिवसातून एकदा एकादशीचा उपवास करावा. झेपेल तेवढे व्रतवैकल्य करावी. अति करू नये, ज्यामुळे शरीराला पीडा होईल. ईश्वराला त्याचं नाम अतिशय प्रिय आहे, आणि ते जर आपण मनापासून घेतलं तर त्याला ते फार आवडते. भगवंताला शुद्ध आणि पवित्र हृदयामध्येच राहायला आवडते. म्हणूनच आपण आपलं हृदय आणि मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. आणि ते कशामुळे सहज शक्य आहे? तर ते फक्त नामामुळे शक्य आहे. याकरता समर्थांनी महादेवाचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की महादेव एवढे मोठे तपस्वी, पण ते सुद्धा नित्य रामाचं स्मरण, चिंतन करतात. म्हणून तर समर्थ म्हणतात, सदाशिव चिंतित असे देव देवा. ज्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले, त्यावेळी त्यातून महाभयानक असे हलाहल विष बाहेर पडले. ते विष प्राशन करण्याला कुणीही तयार होईना. तेव्हा शेवटी जगत कल्याणाकरता महादेवाने ते हलाहल विष
प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीरात महाभयंकर दाह निर्माण झाला. तो दाह शांत करण्यासाठी महादेवानी अनेक प्रयत्न केले. शीतलता प्रदान करणारा चंद्र त्यांनी मस्तकावर धारण केला. हिमालयाच्या बर्फाच्छादित कैलास पर्वतावर जाऊन ते राहिले, पण तरीही काही करूनही तो दाह शांत होईना. तेव्हा नारद मुनींनी त्यांना रामाचं नाम घेण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य की राम नाम घेतल्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह नष्ट झाला. आणि तेव्हापासून सदाशिव सतत त्या रामाचं नाम घेत आहेत, त्यांचं चिंतन करीत आहेत. विष घेतल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून तेव्हापासून महादेवाला नीलकंठ असे नाव पडले. समर्थ म्हणतात की विचार करा, महादेवासारखा थोर तपस्वीसुद्धा त्या रामाचं स्मरण करतो, तर मग आपण का करू नये? तसेच नाम घेतल्याने आपली देहाबद्दलची आसक्ती कमी होते आणि देवाबद्दलची श्रद्धा वाढीला लागते. देहबुद्धी कमी होणे हे परमार्थ मार्गामध्ये फार आवश्यक आहे. नाहीतर आपला सगळा वेळ त्या देहाला काय पाहिजे काय नको यातच जातो. त्याला सुख देण्याकरता आपण आपला वेळ आपला पैसा दोन्ही खर्च करतो. विचार केला तर लक्षात येईल की देह आणि पैसा दोन्ही नश्वर आहे. ते आपल्याबरोबर येणार नाही, बरोबर येणार फक्त नाम. म्हणून ते नाम सतत घ्यावे. त्यामुळे आपल्या देहाचे प्रपंचाचे दुःख जाणवत नाही, प्रपंचाची आसक्ती कमी होते. स्वतः रामदासांनी सुद्धा रामाची प्राप्ती करून घेण्याकरता खूप कठोर अशी तपश्चर्या केली, परंतु ते सतत रामाचं स्मरण करीत असल्यामुळे त्यांना त्या दुःखाची जाणीव होत नव्हती. म्हणून समर्थ म्हणतात, महादुःख ते नाम घेता न राहे. परमेश्वराच्या प्राप्तीकरता देहाची आसक्ती सुटणे गरजेचं आहे आणि ही आसक्ती नामामुळे सहज सुटते. म्हणून समर्थ म्हणतात, रोज सकाळी उठल्यावर तुम्ही त्या रामाचं स्मरण करा. नामसाधनेसारखा सोपा आणि सहज असा उपाय ईश्वर प्राप्तीकरता नाही. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात आणि म्हणतात की रोज सकाळी उठल्यानंतर आपण रामाचं स्मरण करावं. प्रभाते मनी राम चिंतित जावा. नामाचं महत्त्व पुन्हा पुन्हा समजावून सांगतात आणि तेव्हा ते नाम आपण घ्यावे असा ते आपल्याला आग्रह करतात. आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता सुद्धा आपण नाम घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नामाचा कंटाळा न करता, आळस न करता मनापासून आपण रोज रामाचं नामस्मरण करावं, ज्यामुळे आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे की ईश्वर प्राप्ती करून घेणे, ते ध्येय सहज साध्य होईल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.